नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजे आता म्हणत असतो की दुर्गा, तुला मी शिक्षा देणार आहे. तू भर मांडवातून स्वतःच्या भावाचं लग्न असताना त्याला किडनॅप केलं. लीलाचा आणि तिच्या माहेरच्यांचा नको नको तेवढा अपमान केला. म्हणून तुझी एकच शिक्षा आहे. पुढचे 8 दिवस तुला लीलाच्या माहेरी येऊन राहायचं आहे. आणि फक्त तुलाच नाही, डे 1 पासून तुझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये लक्ष्मी सरस्वती सुद्धा सामील असायच्या. आणि त्यामुळे त्यांना सुद्धा ही शिक्षा भोगावी लागणार आहे. तुझ्यासोबत त्या सुद्धा ही शिक्षा भोगण्यासाठी लीलाच्या माहेरी येऊन 8 दिवस राहतील. आणि हो, म्हणजे तुला कळेल की अशा स्टेटसमध्ये राहून कसं राहायचं असतं ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, माणसाकडे पैसे नसले म्हणजे तो वाईट असतो असं नसतो. आणि जेव्हा माणसाकडे पैसे नसतात तेव्हा सुद्धा त्याचे विचार चांगले असू शकतात, मन चांगलं असू शकतं, त्याचा स्वभाव देखील चांगला असू शकतो. ही गोष्ट तुला कळायला हवी. म्हणूनच मी तुझ्यासाठी ही शिक्षा निवडलेली आहे. पुढचे काही दिवस तुम्हाला तिघींना इथेच राहायचं आहे. फक्त राहायचंच नाहीये, तर त्यांच्या स्टेटस सोबत सुद्धा तुम्हाला जुळवून घ्यायचं आणि ऍडजस्ट करायचं आहे. लक्ष्मी सरस्वती म्हणतात, पण एजय, आम्हाला या प्लॅन मधलं काहीच माहिती नव्हतं. आम्ही या प्लॅन मध्ये दुर्गा वहिनीसोबत अजिबात सामील नव्हतो. एजय म्हणतो, म्हणून काय झालं? पण तुमचा उद्देश तोच होता ना, लीलाला तिच्या माहेरच्यांना त्रास कसा द्यायचा, रेवतीचं लग्न कसं होऊ द्यायचं नाही, हाच तुमचा उद्देश होता. मग तुम्ही त्या प्लॅन मध्ये सामील असा किंवा नसा, पण तुमची सुद्धा हीच शिक्षा आहे. कालिंदी मध्ये हो, यांनी सुद्धा माझ्या रेवतीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत यांनी सुद्धा मला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे द्या यांना ती शिक्षा. आता लीला म्हणते, एजय, पण मला काय वाटतं की आता यश आणि रेवती यांचा गृहप्रवेश होणार आहे आणि दुर्गा त्यांची मोठी बहीण आहे यशची, आणि त्याच्यामुळे तिचा मान आहे तो. त्यांचं ऑप्शन करायचं, गृहप्रवेश करून घ्यायचा, आणि या सगळ्यासाठी ना ती तिथे असायला हवी असं मला वाटतं. एजे म्हणतो, ठीक आहे. लीला म्हणते, म्हणून गृहप्रवेश करण्यापुरता तुम्ही तिथे येऊ शकतात, पण गृहप्रवेश झाल्यानंतर तुम्ही तिघींनीही लीलाच्या माहेरी येऊन राहायचं आहे. आता सगळेजण निघतात. इकडे यश आणि रेवती यांच्या गृहप्रवेशाची तयारी झालेली असते. लक्ष्मी ऑप्शनचं ताट आणून देते. आजी म्हणतात, दे दुर्गाकडे ताट दे. दुर्गा आता घेते आणि ऑप्शन करायला लागते. तेवढ्यात यश म्हणतो, थांब ताई, तू माझं ऑप्शन करण्याची काही गरज नाहीये, कारण माझी तशी आता इच्छाच नाहीये. आतापर्यंत मी तुला खूप मान सन्मान दिला आणि तुझ्यावर खूप प्रेम केलं. मला असं वाटायचं माझ्या ताईला माझी खूप काळजी आहे. मी तुला माझ्या आईचा दर्जा दिला होता, पण तू नाही बनू शकली माझी आई. भर लग्नामध्ये माझ्या तू मला किडनॅप केलं. आज जर माझं काही बरं वाईट झालं असतं तर सांग ना, मला कोण जबाबदार होतं या गोष्टीला. पण तू तुझ्या प्लॅन मधून मागे हटली नाहीस. तू असं दाखवत होती की आमच्या लग्नामध्ये तू खूप खुश आहे, आणि असा आव आणलास की तुला या लग्नापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ऐन वेळेवर तू हे सगळं काय केलंस. आज आमचा दिवस होता आणि तू पूर्णपणे तो स्पॉइल केलेला आहे. त्यामुळे एवढी गोष्ट तरी माझ्या मनाप्रमाणे घडायला हवी. मला असं वाटतं की लीला वहिनीचा तो मान आहे. लीला वहिनींनी आम्हाला खूप मदत केली. हे आज जे काही लग्न आमचं होते ना, ते फक्त तिच्यामुळे होते. त्यामुळे लीला वहिनी, मला असं वाटतं की तुझ्या आशीर्वादानेच आमची ही नवीन सुरुवात व्हायला हवी. आमचा आज खूप मोठा दिवस आहे, आमची नवीन सुरुवात होते, त्यामुळे तुझेच आशीर्वाद आम्हाला मिळायला हवे. आणि लीला आता दुर्गाकडून ताट घेते आणि ऑप्शन करायला लागते. लक्ष्मी म्हणते, अरे पण दुर्गा वहिनींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्या चांगल्यासाठीच त्यांनी हे सगळं केलं. दुर्गा सुद्धा म्हणत असे, यश, माझं ऐकून घेणारे, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, तुझ्या भल्यासाठीच मी हे सगळं करत असते. पण यश अजिबात ऐकून घ्यायला तयार नसतो. लीला आता दोघांचंही ऑप्शन करते, त्यांना छान आशीर्वाद देते, आणि हे दोघं सुद्धा खूप खुश असतात. दुर्गा मात्र खूप रडायला लागते, आणि तिच्यासोबत लक्ष्मी सरस्वती सुद्धा रडत असतात. त्यांना दुर्गाची अशी अवस्था बघवली त्यांच्याकडनं जात नसते. आता विश्वरूप म्हणतो की या रेवतीताई, जहागीरदारांच्या कुटुंबात तुमचं खूप स्वागत आहे. विराज आणि प्रमोद सुद्धा रेवतीला वेलकम म्हणतात. सगळेजण आतमध्ये जातात. मात्र ही दुर्गा दारामध्येच उभी असते आणि रडत असते. तिला आज खूप हरल्यासारखं वाटत असतं. स्वतःचा सख्खा भाऊ तिला असं बोललेला असतो, तिचा खूप अपमान झालेला असतो आणि तिला जिवारी लागलेलं असतं. किशोर तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आजी यातून आवाज येतात की किशोर, ये बाळा आतमध्ये. आणि किशोर सुद्धा मध्ये जातो. दुर्गा एकटीच इकडे रडत बसलेली असते. दुर्गा आता रूम मध्ये जाते आणि खूप रडायला लागते. तिला आज जे काही घडलं ना, ते सहनच होत नसतं. किशोर म्हणत असतो, दुर्गा, आम्हाला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. दुर्गा म्हणते, बघा ना किशोर, या लीलामुळे ना माझा सख्खा भाऊ, एजे, सगळेच दुरावलेत मला. आतापर्यंत या घरासाठी मी काय काय केलं मला माहितीये, आणि एजे आज ते मला असं बोलताय. माझा ना या सगळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. किशोर म्हणतो, दुर्गा, आम्ही तुला डे 1 पासून सांगत होतो की एजंट सारख्या माणसावर विश्वास ठेवू नको, ते खूप स्वार्थी आहे. तू जे काय या घरासाठी करते ना, त्याची त्यांना अजिबात किंमत नाहीये. पण तू काय माझं ऐकलं नाही. आणि दुर्गा, आम्हाला एक
गोष्ट सांग. तू मला या प्लॅनविषयी का नाही सांगितलं? मला असं वाटत होतं की खूप दिवसांनी मी घरी आलो, आता तरी तुझा माझ्यावरती विश्वास आहे, पण नाही, तू मला परक करून टाकलंस ग. मला काहीच सांगितलं नाही. दुर्गा म्हणते, किशोर प्लीज असं म्हणू नका. मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगितलं तर अजून प्रॉब्लेम क्रिएट होतील, आणि म्हणून मला कोणाला याच्यामध्ये सामील करून घ्यायचं नव्हतं, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. पण याचा अर्थ असा नाहीये माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये. आता किशोर म्हणतो, हे बघ, इथे राहिली ना काही त्याचा फायदा होणार नाहीये. त्या घराला तुझी अजिबात किंमत नाहीये, आणि त्या एजंटचा शब्द पाळण्याची काहीच गरज नाहीये, आणि ती शिक्षा देखील पूर्ण करण्याची तुला काही गरज नाही. मी सांगतो ना दुर्गा, चल आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाऊया, कारण मला तुझी अशी अवस्था नाही बघू. तू असं शिक्षा भोगायला तिकडे जाणार, त्या लीलाच्या माहेरी जाणार, तिथे जाऊन राहणार, हे मला अजिबात पटत नाहीये. त्यामुळे मी जे सांगतोय ते कर. दुर्गा आता किशोरच्या कळ्यात पडून रडायला लागते आणि म्हणते, किशोर प्लीज मला माफ करा, पण मी तुमचं नाही ऐकू शकत. एजंटचा शब्द मला पाळावाच लागेल. मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण तिकडून आल्यानंतर माझं एकच उद्दिष्ट राहणार आहे, ते म्हणजे त्या लीलाला आणि तिच्या बहिणीला या घरातून कायमचं हकलायचं. किशोर म्हणत असतो, बघ बाबा, तुला जे करायचं ते कर, पण मला एवढं वाटतं की तू आता एजंटच्या मनाचा विचार करायला नको. तुला माहिती ना आता किती बदलले ते. असे दुर्गाचे तो कान भरत असतो. दुर्गा आता बॅग वगैरे घेऊन जात असते आणि लीलाच्या माहेरी जाण्यासाठी ती तयार झालेली असते. इकडे जे स्वतःच्या हाताला जे लागलेलं असतं, जे जखम झालेली असते, ती पट्टी नीट करत असतात आणि आरशामध्ये बघत असतात. तेवढ्या आत लीला तिथे येते. लीला म्हणते, एजे जास्त दुखतंय का तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? एजे म्हणतो, हो हो, काही झालेलं नाही मला, आणि एकदम परफेक्ट आहे मी. लीला म्हणते, हो का? डॉक्टरने हे काय एवढं मोठं बँडेज तुम्हाला केलंय, ते उगाच केलंय का? आता असं म्हणू नका एजे की मर्द को दर्द नाही होता. चला बसा बघू तिथे सोफ्यावर. एजे आता म्हणतो की लीला मला काहीच झालेलं नाहीये, तू नको काळजी करूस. लीला म्हणते, एजे बसा ना तिथे, मी सांगते ना. एजे म्हणतो, ठीक आहे, तो सोफ्यावर जाऊन बसतो. लीला म्हणते, मला विश्वादादानी सांगितलंय की 2-3 वेळेला ही क्रीम तुमच्या जखमेवरती लावायची आणि बँडेजही रिचेंज करायचं आहे ते, आणि म्हणून लीला तिथे येऊन बसते आणि म्हणते, दाखवा बघू तुमचा हात. ते आता एजंटचं बँडेज वगैरे ते आधीचं काढत असते, नंतर क्रीम वगैरे लावून देते आणि हळुवारपणे आपल्या हाताने फुंकरही मारत असते. एजंटना दुखतंय का विचारत असते सारखं सारखं, आणि तिला रडायला येत असतं. एजे म्हणतो, लीला काय झालं तुला? तू कशाला रडतेस? लीला म्हणते, एजे रडू नको, तर काय करू? किती लागलंय तुम्हाला? बघा ना, ती गोळी तुम्हाला लागून गेली, पण किती लागलंय. मला खरंच ना खूप वाईट वाटतंय. हो, हे सगळं काय घडून गेलं, आणि सगळं ना असं घडायला हवं नको हवं होतं. एजे, मी तुम्हाला सांगते, माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. तुम्हाला असं काही झालं ना, ते मला अजिबात सहन होणार नाही. एजे म्हणतो, लीला तू कशाला रडतेस? प्लीज रडू नको बरं. आणि हे बघ, आय एम सॉरी. लीला म्हणते, कशाला? तुम्ही का सॉरी म्हणताय? एजे म्हणतो, हे बघ, मी असताना सुद्धा यश आणि रेवतीच्या लग्नामध्ये एवढा मोठा गोंधळ झाला. माझ्याच घरच्या माणसांनी माझा एवढा मोठा विश्वासघात केला, आणि म्हणूनच हे सगळं काय झालं. लीला म्हणते, एजे तुमची यात काहीही चूक नाहीये. उलट तुम्ही होतात ना, म्हणून यश आणि रेवतीचं लग्न तरी पार पडलं. जर आज विक्रांतने मारलेली गोळी तुम्ही झेलली नसती तर माझं. तेवढ्यात एजे म्हणतात की नाही लीला, असं नाही बोलायचं, तुला मी काहीच होऊ देणार नाही. लीलाला आता खूप रडायला येतं, ती खूप इमोशनल होते आणि अचानक एजेंना घट्ट मिठी मारते आणि म्हणते, एजे तुम्हाला माहिती नाही तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात ते. आणि ती खूप रडत असते. एजेंना सुद्धा आता खूप इमोशनल झाल्यासारखं होत असतं. लीला अशी एकदम येऊन त्यांना मिठी मारते आणि त्यांना सुद्धा कुठेतरी ते आवडत असतं. कुठेतरी लीला आपली व्हावी असं त्यांना सुद्धा वाटत असतं. दोघे जण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते अनुभवत असतात. तेवढ्यात आता बाहेरून आवाज येतो की अभिराम चल लवकर खाली ये, सगळे तुझी वाट बघताय. आजी त्याला बोलवत असतात. आता एजे म्हणतात की हो आई, येतो आम्ही. लीला म्हणते, एजे मी होते पुढे, तुम्ही या मागून. आणि लीला आपले डोळे वगैरे पुसते, चेहरा नीट करते आणि खाली निघून जाते. इकडे एजे मात्र तिच्याच आठवणींमध्ये हरवलेला असतो. लीलाने आज पहिल्यांदा इतकी प्रेमाने त्यांना मिठी मारलेली असते, आणि विशेष म्हणजे एजेंना सुद्धा ती मिठी खूप आवडलेली असते. तिने असंच आपल्या जवळ राहावं, असंच आपल्यावरती प्रेम करावं, हे सगळं काही त्यांना वाटत असतं. तो क्षण ते परत एकदा अनुभवत असतात. स्वतःच्या हाताने स्वतःला ते मिठी मारतात आणि जणू काही लीलाच तिथे आहे असं समजून तो क्षण परत एकदा ते अनुभवत असतात. खरं तर त्यांना सुद्धा आज खूप आनंद झालेला असतो. आज खऱ्या अर्थाने एजेंनी लीलाला ऍक्सेप्ट केलेलं आणि त्यांचं सुद्धा तिच्यावरती तेवढंच प्रेम आहे हे सुद्धा सिद्ध होत असतं. तर मग बघूया एजे आणि लीला यांची लव्ह स्टोरी आता कुठलं वळण घेते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.